उपपत्ती या घटकाची माहिती पाहत होतो. अध्ययन उपपत्त्यामध्ये काल आपण पाहिलं की अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, अध्ययन उपपत्त्यांची वैशिष्ट्ये वगैरे काय असतात आणि अध्ययन उपपत्त्या किती प्रकारच्या असतात याच्याविषयी आपण काल डिस्कस करत होतो. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अध्ययन उपपत्त्यांचे मुख्यतः तीन प्रकार पडतात. कुठले कुठले आहेत? सहचार्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि तिसरा प्रकार आहे आधुनिक उपपत्ती. या तीन प्रकारच्या उपपत्त्या असतात. मग त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची उपपत्ती आपण पाहत होतो सहचार्यवादी उपपत्ती. सहचार्यवादी उपपत्ती, ठीक आहे. आता या उपपत्तीमध्ये पुन्हा 6 उपपत्त्या पडतात. त्याचा प्रकार आपण या ठिकाणी डिस्कस करत होतो. हे सहचार्यवादी किंवा सहचार्यवादी उपपत्तीचे 6 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये या 6 उपपत्त्यांचा समावेश होतो आणि डायरेक्ट या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. पहिली उपपत्ती आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती, थॉर्नडाईक यांची. चुका शिका, ट्रायल अँड एरर, ते कालच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे ही उपपत्ती पाहिलेली आहे. दुसरी उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती, पॅव्लॉव यांची, इव्हान पॅव्लॉव यांची. या ठिकाणी थॉर्नडाईक यांचंही आपण मांजरावरचा प्रयोग पाहिला, पॅव्लॉव यांचा कुत्र्यावरचा प्रयोग पाहिला. मग या 2 उपपत्त्या व्यवस्थितपणे समजल्यानंतर आजच्या या लेक्चरमध्ये पुढची उपपत्ती आपल्याला पाहिजेत साधक अभिसंधान, स्किनर यांची, वॉटसन यांची वर्तनवादी, त्याचबरोबर ग्रुथी यांची या ठिकाणी सान्निध्य अभिसंधान उपपत्ती, हल्ल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती. ह्या सहचार्यवादी उपपत्तीतल्या पुढच्या उपपत्त्या आपल्याला बघायच्या आहेत. त्यांचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, आपल्या दृष्टिकोनातून आपण शिक्षक म्हणून त्या उपपत्त्यापासून काय शिकायचं हे आपल्याला पाहिजे. ठीक आहे, हे झालं कालच्याबद्दल थोडंसं ब्रीफिंग. मग आजच्या या लेक्चरमध्ये बघा, कधी काय असतं की आपण जेव्हाही कुठलाही घटक विद्यार्थ्यांना शिकवत असताना काय करत असतो आपण, महत्वाचं की त्यांच्या पूर्वज्ञान थोडंसं जागृत करत असतो. त्या ज्ञानासोबत आपल्याला नवीन ज्ञानासोबत पूर्वज्ञानाची जोड घालावी लागते. मग फक्त ते शाळेतच उपयोगी नाही तर आपल्याला इथंही उपयोगी आहे. काही विद्यार्थी माझे या ठिकाणी बांधव नव्याने जॉईन झालेले असतात. काही जणाला काल काय शिकले ते इंटरलिंक होत नाही. ह्याच्यासाठी थोडंसं हे 1-2 मिनिटाचं ब्रीफिंग गरजेचं असतं, जेणेकरून या ठिकाणी इंटरलिंक लागेल, कुठंतरी कनेक्टिव्हिटी बनेल. मग आजच्या या ठिकाणी लेक्चरमध्ये आपण मागचे काही सगळेच या ठिकाणी उपपत्त्या डिटेल्समध्ये बघणार नाहीयेत. आता हे पाहिलं आपण की प्रयत्न प्रमाद पाहिली, अभिजात अभिसंधान पाहिली. आज आपल्याला काय पाहायचंय तर यामध्ये साधक अभिसंधान उपपत्ती, ठीक आहे, साधक अभिसंधान उपपत्ती ही आपल्याला पाहायचंय. सहचार्यवादी मधली ही तिसरी उपपत्ती आहे. ठीक आहे, सहचार्यवादी उपपत्ती मधली ही तिसरी उपपत्ती आहे साधक अभिसंधान उपपत्ती. चलो लेट स्टार्ट. आता बाकीच्यांनी थोडीशी कमेंट थांबवा. आपण तुम्हाला काही तुमचे प्रॉब्लेम, शंका, कुशंका असतील, बाकी इतर प्रॉब्लेम्स असतील, याच्याविषयी शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करूयात. सुरुवातीला हा टॉपिक व्यवस्थित समजला म्हणजे परीक्षेत तुमचे मार्क जाणार नाहीयेत. नोट्स आहेत, पुस्तक आहे आणि माझा व्हिडिओ, एवढं तुम्हाला मोर दॅन सफिशियंट आहे. अतिशय क्वालिटीचा टाइम तुम्ही माझ्यासाठी इथं देताय, समजून घ्यायचं. आता हा साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे BF स्किनर यांची आहे. काय म्हणते साधक अभिसंधान उपपत्ती हे आपण बघूयात. काय म्हणतात, व्याख्या तिची काय सांगितली की एखादं विशिष्ट उद्दिष्ट किंवा हेतू, एखादा विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते, एखादं उद्दिष्ट गाठत असताना किंवा हेतू गाठत असताना जी काही आपण क्रिया करतो ती एक साधन म्हणून या ठिकाणी उपयोगी पडत असेल, तेव्हा ती विशिष्ट क्रिया काय म्हणतात, साधनीभूत झाली असं म्हटलं जातं. तेव्हा त्याला आपण काय म्हणू शकतो की अभिसंधान हे साधक अभिसंधान झालेलं आहे. ठीक आहे, काही समजलेलं नाही, बिलकुल बाउन्स झालेलं आहे. एखादी क्रिया किंवा एखादं उद्दिष्ट जेव्हा आपण गाठत असतो, ते गाठत असताना जी काही आपण क्रिया करतो ती क्रिया आपल्याला क्रिया करत असताना ती आपल्याला इतकी उपयोगी पडते की त्याला आपण म्हणतो की ती आपल्यासाठी साधनीभूत झालेली आहे, महत्वपूर्ण ठरलेली आहे. आपण जसं म्हणतो त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं मानसशास्त्रीय भाषेमध्ये, साधक अभिसंधान. जे काही साधन किंवा जे काही आपण क्रिया केलेली आहे त्याला या ठिकाणी आपल्यासाठी ती साधनीभूत ठरलेली असते. अशी ही उपपत्ती आहे साधक अभिसंधान उपपत्ती.
कुणाची आहे? B.F. स्किनर यांची ही उपपत्ती आहे. आपल्याला आणखीन उदाहरणासाठी आपल्याला आणखीन पुढे खूप काही याच्यामध्ये बघायचंय. मग ह्याच्यामध्ये काय होतं की इथं अन्न मिळवणे हा हेतू आहे कबुतरावरचा प्रयोगासाठी. मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या ज्या काही साधक अभिक्रिया त्यांनी केलेल्या आहेत त्याला या ठिकाणी साधक अभिसंधान असं सांगितलंय. चला लेट स्टार्ट. आपण त्यांचं थोडीशी उपपत्तीचा प्रयोग बघूयात, मग त्याच्याविषयी आपल्याला जास्त डिस्कस करता येईल. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी काही साधक अभिसंधान उपपत्ती आहे कुणी मांडलेली आहे? B.F. स्किनर यांनी. शॉर्टमध्ये त्यांना स्किनर म्हणतात. B.F. स्किनर यांनी या ठिकाणी ही साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, मोस्ट ऑफ द मानसशास्त्रज्ञ अमेरिकेमध्ये या ठिकाणी आढळून येताना दिसतात आपल्याला. त्यांच्याच उपपत्त्या जास्त करून येतात. मग हे अमेरिकन आहेत स्किनर. मग या स्किनरचा उल्लेख कुठं केला जातो? एक मानसशास्त्राचा एक प्रवाह होता. वेगवेगळे आपण प्रवाह पाहिले होते नाही का, मनोविश्लेषण वगैरे. तसाच एक वर्तनवादाचा एक प्रवाह होता आणि B.F. स्किनर, पॅव्लॉव, थॉर्नडाईक यांना या ठिकाणी वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. J.B. वॉटसन यांना वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ म्हणतात. म्हणजे हे या विचार प्रवाहाचे आहेत वर्तनवादावर. वर्तनवादातले हे एक व्यक्ती आहेत B.F. स्किनर. अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. वर्तनवादावरती जास्त बिहेवियर करतात. म्हणजे बिहेवियर कसं घडतं, वर्तन कसं घडतं याच्यावर त्यांनी जास्त अभ्यास केला. पुढं पॅव्लॉवची जी काही अभिजात अभिसंधान उपपत्ती होती, कुत्र्यावरचा जो काही त्यांनी प्रयोग केला आणि त्याच्यावरून त्यांनी आपल्याला शैक्षणिक महत्व पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या. इव्हन या ठिकाणी पॅव्लॉव यांच्या उपपत्तीला थोडंसं याने आणखीन मॉडरेट बनवलं, थोडंसं फॉरवर्डेड केलेलं आहे. त्याच्या पुढे नेत त्यांनी काय केलं, सक्रिय शिकणे म्हणजे ऍक्टिव्ह लर्निंगसाठी या संकल्पनेवरती त्यांनी भर दिला. सक्रियपणे शिकता आलं पाहिजे ह्याच्यावरती जास्त भर दिलं. मग ह्याच्यामध्ये काय सांगितलंय या उपपत्तीमध्ये, साधक अभिसंधान उपपत्ती म्हणजे काय तर वर्तन हे त्याच्या परिणामावरती अवलंबून आहे. वर्तन कशावरती अवलंबून आहे? तो जो कुठला कार्य करणार आहे त्या कार्याच्या परिणामावरती हे वर्तन अवलंबून आहे असं या ठिकाणी साधक अभिसंधान मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय एखादं वर्तन घडतं, एखादं वर्तन जेव्हा घडत असतं त्याच्याविषयी इथं सांगितलंय. जर एखाद्या वर्तनामागे जर सकारात्मक परिणाम असेल, की या ठिकाणी सकारात्मक परिणाम असेल तर ते वर्तन पुन्हा अधिक वेळा घडते. इथं जर उदाहरण द्यायचं झालं या शब्दाचं, या वाक्याचं काय म्हणलंय की एखादा सकारात्मक परिणाम झालेला असेल म्हणजे काय, एखाद्या विद्यार्थ्यानं प्रश्नाचं उत्तर दिलं, ते बरोबर आल्यानंतर वाहवाही जे मिळते किंवा शाबासकी जी सरांची मिळते किंवा वर्गामध्ये टाळ्या वाजवल्या जातात, हे त्याच्यासाठी एक काय आहे, हे झाले त्याच्यासाठी एक सकारात्मक परिणाम. प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मला टाळ्या वाजल्या किंवा प्रश्नाचं उत्तर दिलं आणि मला या ठिकाणी ट्रॉफी भेटली, चॉकलेट भेटलेलं आहे, मग त्याच्यासाठी हा सकारात्मक परिणाम देणारे घटक घडला. मग त्याच्या वर्तनाला इथं सकारात्मक परिणाम मिळाला म्हणून त्या ठिकाणी ते वर्तन पुन्हा अधिक वेळा घडण्याची शक्यता असते. म्हणजे विद्यार्थी पुन्हा पुन्हा प्रश्नांची उत्तरं देण्याचा इथं प्रयत्न करतील. जर त्याचा त्या वर्तनाचा सकारात्मक परिणाम झाला तर विद्यार्थी तसेच वर्तन पुन्हा घडवण्याची शक्यता ठरते. त्याचा उलट जर नकारात्मक परिणाम झाला तर ते वर्तन या ठिकाणी कमी होते किंवा बंद होते. जर या ठिकाणी त्याच्या प्रश्नाचं उत्तर चुकलं आणि शिक्षकाने त्याला हिणवलं किंवा या ठिकाणी न्यूनगंड त्याच्या मनामध्ये निर्माण होईल की माझा प्रश्न येतच नाहीयेत किंवा मला ते जमणार नाही, मग तो पुढच्या वेळेस तो प्रयत्न नाही करणार. जर चांगला सकारात्मक परिणाम आला तर तो पुन्हा प्रयत्न करतो, परंतु नकारात्मक आला आणि त्याच्यानंतर त्याचा जो काही प्रयत्न असतो ते वर्तन करायचं त्याचं प्रमाण कमी होत जाईल किंवा कदाचित बंद पण होऊ शकतं. म्हणजे या दोन बाबी या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि B.F. स्किनर यांना प्रबलनाचा त्यांचा हा एक सिद्धांत आहे. प्रबलन म्हणजे काय, प्रोत्साहन देणे, मोटिवेशन करणे, ठीक आहे, मोटिवेटेड करणे, शाबासकी देणे. जसं म्हणतो ना आपण सकारात्मक परिणाम असेल, सकारात्मक पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो आपण, सकारात्मक बळकटीकरण. मग ह्याच्यावरती त्यांचा खूप जास्त इथं भर दिलेला आहे. तर पहिल्यांदा एवढं समजणं सफिशियंट आहे की या ठिकाणी साधक अभिसंधान उपपत्ती ही स्किनर यांची आहे. त्यांनी एखादी क्रिया आपल्या वर्तनामागे घडत असेल सकारात्मक तर ते वर्तन पुन्हा होण्याची शक्यता असते. जर नकारात्मक परिणाम मिळाला तर ती क्रिया किंवा ते वर्तन कुठंतरी कमी होताना दिसेल.
असे दोन बाबी महत्वाच्या आहेत. आता आपण यांचं थोडंसं एक प्रयोगामध्ये बघूयात. आता हे उंदरावरचा प्रयोग, मांजरावरचा, बऱ्याच प्राण्यावरती त्यांनी पण ट्राय केलेलं होतं, पण सगळ्यात महत्वाचं आणि फेमस झालेला जो काही प्रयोग आहे त्यांचा, तो आहे या ठिकाणी कबुतरावरचा प्रयोग. ठीक आहे. BF स्किनर यांचा कोणावरती प्रयोग महत्वाचा आहे? कबुतरावरचा. ठीक आहे. थॉर्नडाईकने मांजरावर केला, पॅव्लोव यांनी कुत्र्यावर केला, स्किनर साहेब म्हणले की मी कबुतरावर करून बघतो. ह्याच्यामध्ये त्यांनी कबुतरावरती प्रयोग केला. आता काय होता हा प्रयोग ह्याच्यावरती बघूयात. स्किनरचा प्रयोग किंवा यांच्या थेरीला किंवा यांच्या या प्रयोगाला असं म्हटलं जातं स्किनर बॉक्स. स्किनर बॉक्स असं म्हटलं जातं. का बरं म्हटलं जातं? स्किनर पेटी सुद्धा म्हटलं जातं, स्किनरची पेटी म्हटलं जातं किंवा स्किनरचा बॉक्स म्हटला जातो. कारण हा कबूतर ज्या पेटीत बसलेला आहे ते या ठिकाणी स्किनर पेटी म्हणून त्याला ओळखलं गेलं. स्किनरची पेटी म्हणून त्याला स्किनर बॉक्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता यांनी कोणावरती प्रयोग केलेला होता? कबुतरावरती केलेला आहे. ज्या पेटीमध्ये कबूतर बंद होतं त्याला स्किनर बॉक्स असं म्हटलं गेलं. मग या पेटीला काय केलं होतं? या ठिकाणी या पेटीला पहिल्यांदा सगळ्यात अगोदर एका बाजूला त्यांनी असे पांढरे वर्तुळ आणि काळे वर्तुळ काढले होते. दोन वर्तुळे होते, एक पांढरा आणि एक दुसरा काळा. एक पांढरा आणि दुसरा काळा या ठिकाणी समजूयात या ठिकाणी दिलेले आहेत. एक पांढरा आणि एक काळा होता. ठीक आहे. मग त्या कबुतराला या ठिकाणी प्रयोगामध्ये त्यांनी काय केलं की जेव्हा कबूतर पांढऱ्या वर्तुळावरती चोच मारतो त्यावेळेस त्याला या ठिकाणी दाणे मिळायचे, म्हणजे दाणे पडायचे. पांढऱ्यावर मारलं की त्याला अन्न भेटायचं, काळ्यावर मारलं की भेटायचं नाही. मग या ठिकाणी एक दोन प्रयत्नांती त्याला लक्षात आलं की या ठिकाणी पांढऱ्या वर्तुळावरती मी जर चोच मारली तर त्या ठिकाणी मला दाणे मिळणार आहेत, मला अन्न भेटणार आहे. हे त्याने हस्तगत केलं कौशल्य. मग इथं काय होतं कौशल्यामध्ये यांच्या की पांढऱ्या वर्तुळावरती जेव्हा तो मारतो त्याला बक्षीस म्हणून अन्न भेटायला लागलं. म्हणजे त्याचा या ठिकाणी चांगलं कृती केलं म्हणून या ठिकाणी त्याला बक्षीस स्वरूपामध्ये अन्न भेटायला लागलं. मग आणखीन यांनी काय केले की एवढ्यावरती थांबले नाही, थोडंसं डिफिकल्ट लेवल त्यांनी वाढवली, थोडीशी काठिण्य पातळी वाढवली. मग त्यांनी ते वर्तुळ पुसून काढले आणि त्याच्यानंतर दोन बटन ठेवले, एक लाल बटन आणि एक हिरवा बटन तिथं लावला. एक लाल बटन आणि एक हिरवा बटन लावला. ज्यावेळेस हिरवा बटन लागायचा, दिवा लागायचा, त्यावेळेस त्याला अन्न भेटायचं. ज्यावेळेस लाल बटन लागायचं त्यावेळेस त्याला अन्न भेटायचं नाही. मग त्या कबुतराला माहिती झालं की हिरवा लागला म्हणजे मला अन्न भेटणार आहे. हे सुद्धा कौशल्य त्याने आत्मसात केलं. हे सुद्धा कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. मग इथं आपल्याला कबुतराला दाणे मिळवण्यासाठी नेमक्या पांढऱ्या रंगाच्या वर्तुळावरती चोच मारणे किंवा हिरवा दिवा लागलं की त्या ठिकाणी लगेचच त्याला अन्न भेटणार आहे म्हणून तो पुढे यायचा. हिरवा दिवा लागला की त्याला अन्न भेटणार म्हणून तो पुढे यायचा. लाल लागला की हलायचं नाही. म्हणजे या ठिकाणी काय केलं, गुंतागुंतीचा प्रयोग करून सुद्धा त्याने पाहिलं आणि त्याने काय बघितलं की कबुतराने कुठलं कौशल्य हस्तगत केलं तर अन्न मिळवण्यासाठी त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले आणि त्याच्यामध्ये कबुतराला आपल्याला अन्न मिळवण्यासाठी त्यानं केलेली कृती हे त्याला बक्षीस स्वरूपात देण्यात आलेली होती. म्हणजे काय, पांढऱ्या वर्तुळावर चोच मारलं तर त्याचं बक्षीस म्हणून अन्न दिलं गेलं, हिरवं लागलं की त्याला अन्न भेटायचं. हे त्याने कौशल्य हस्तगत केलेलं आहे. मग ह्यांच्या अंतर्गत त्यांनी काय विचार केला की दाणे मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, केव्हा काय केलं पाहिजे हे कबुतराला लक्षात आलं की आपल्याला दाणे मिळवायचे आहेत, अन्न मिळवायचं आहे, तर तेव्हा कुठली कृती करायला पाहिजेत हे कबुतरानं हस्तगत केलं. त्याच्यानंतर हाच प्रयोग त्यांनी या ठिकाणी उंदरावर पण केला आणि उंदरांनी सुद्धा ती गोष्ट अशा स्वरूपामध्ये हस्तगत केली. मग ते उंदराचा वेगळा प्रकार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे गुंतागुंतीचं त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असं अंतरामध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच्यामधून त्या उंदराने सुद्धा ते कौशल्य हस्तगत केलेलं होतं. मग हा उंदरावरचा पण प्रयोग सेम त्याने करून पाहिला होता आणि उंदराने सुद्धा ती गोष्ट अवगत केली. मग ह्याच्यावरून त्यांनी काय सिद्धांत केला की बक्षिसाच्या माध्यमातून वर्तन शिकवता येते, बक्षीस देऊन वर्तन घडवता येते. म्हणजे या ठिकाणी बक्षिसावरून वर्तनामध्ये बदल घडवून आणता येतं हे BF स्किनर यांच्या या ठिकाणी साधक अभिसंधान उपपत्तीतून सिद्ध झाला की विद्यार्थ्यांमध्ये चांगलं वर्तन घडवून आणण्यासाठी त्यांना बक्षीस देणं गरजेचं आहे, रिइन्फोर्समेंट करणं गरजेचं आहे.
एकंदरीत ओव्हरऑल त्यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीतून हे सिद्ध होतं की विद्यार्थ्याला बक्षिसाची गरज असते, बक्षिसासोबत त्याने पुढे दंड हा पण एक सांगितलं, बळकटीकरणाचा त्यांचा हा सिद्धांत आहे. तर अशा प्रकारचा हा स्किनर यांचा प्रयोग होता. आणखीन ह्यांच्या थेअरीबद्दल जर आपण समजायचं झालं तर ह्यांच्या थेअरीजमध्ये मुख्य काय बाब आहे, कुठले मुख्य तत्वे आहेत हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, कबुतरावरचा प्रयोग होता, त्या ठिकाणी कोणावर केला हे तर एकदम फॅक्च्युअल आहेत. पण ज्यावेळेस आपण पेपर 2 बघतो तर थोडीशी डिफिकल्ट लेवल वाढते आणि आता हल्ली पेपर 1 ला सुद्धा थोडीशी डिफिकल्ट लेवल वाढत चाललेली. तो पहिलं सारखं तसं राहिलेलं नाही, उंदरावर प्रयोग केला का मांजरावर केला का असं नाही, थोडीशी डिफिकल्ट लेवल वाढत चाललेली. तर ते डीप मध्ये समजणं गरजेचं आहे. आता यांच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक बाब आलेली आहे ती आहे बळकटीकरण. आता हा शब्द तुम्हाला आहे ना थोडंसं टफ जातो, बळकटीकरण म्हणणे. बळकटीकरण म्हणजे काय आहे, बक्षीस देणे किंवा प्रोत्साहन देणे, मोटिवेट करणे म्हणजे बळकटीकरण. ठीक आहे, वर्तन वाढवण्यासाठी वापरलेली ही कृती आहे, चांगलं वर्तन वाढवण्यासाठीची ही कृती आहे. उदाहरणार्थ चांगले उत्तर दिल्यावरती शिक्षकाने विद्यार्थ्याचं कौतुक करायचं, मग त्या ठिकाणी त्याचं कौतुक केल्यामुळं ते चांगलं वर्तन पुन्हा घडायची शक्यता असते. दुसरा बाब म्हणजे दंड किंवा त्याला पनिशमेंट म्हणतात. मग दंड कशासाठी आहे, पनिशमेंट कशासाठी आहे, तर वर्तन कमी करण्यासाठी, चुकीचं वर्तन कमी करण्यासाठी दंड किंवा पनिशमेंट ही वापरली जाते. मग चुकीच्या वर्तनासाठी मग दंड द्यायचं म्हणजे काय, डायरेक्ट शिक्षा करायची का, मारायचंय का, आपल्याला अधिकार नाहीये. 2009च्या कायद्याअंतर्गत ती पद्धत बंद झालेली आहे. छडी लागे छमछम विद्या येई घमघम ते संपलं, ते पारंपरिक पद्धतीत गेलं. आपल्या नोकरी धोक्यात येऊ शकते, त्यामुळे मारायचं नाही, नापास पण करायचं नाही. मग काय आहे की एखादं वर्तन किंवा चुकीचं वर्तन कमी करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला पनिशमेंट म्हणजे दंड कशा स्वरूपाचा असतं की चुकीच्या वर्तनासाठी त्याला सूचना दिल्या जातील. ठीक आहे, किंवा एक्स्ट्राचा अभ्यास दिला जाईल. आता हा फक्त बळकटीकरण आणि दंड झालं. सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट त्याला म्हणतात. सकारात्मक बळकटीकरण बक्षीस देणे, गुण देणे, कौतुक करणे इत्यादी बाबी जर केल्या तर गृहपाठ पूर्ण केल्यावरती चॉकलेट देणे किंवा शाळेमध्ये दररोजचं आलं म्हणून महिन्याच्या अंती किंवा एखाद्या दिवशी त्याला या ठिकाणी चांगलं काहीतरी त्याचं गुणगान करणे, 100% उपस्थित विद्यार्थ्याचा सत्कार परिपाठामध्ये करणे, मग जेणेकरून त्याला बघून इतर मुलं सुद्धा येतील आणि तो सुद्धा या ठिकाणी एकही दिवस घरी सुट्टी करणार नाही. याला आपण म्हणू शकतो या ठिकाणी सकारात्मक बळकटीकरण. हा प्रयोग आम्ही प्रत्यक्षात करून पाहिलेला आहे, कामी येतं. हा या ठिकाणी होतं. नकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय, या ठिकाणी त्रासदायक होणाऱ्या गोष्टी काढून टाकणे असा याचा अर्थ होतो. म्हणजे ज्या गोष्टीमुळे त्रास होतो त्या गोष्टी या ठिकाणी काढून टाकायला पाहिजेत. जसं की आता आपण एखाद्या कारमध्ये बघतो की सीट बेल्ट नाही लावलं तर आवाज करते गाडी, आवाज मोठमोठ्याने करते, त्यावेळेस आपल्याला तोच सहन नाही होत ना, त्यावेळेस मग आपण सीट बेल्ट लावून घेतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ते जो काही अलार्म आहे कारचा तो बंद व्हायला लागतो. म्हणजे या ठिकाणी सकारात्मक आणि नकारात्मक बळकटीकरण दोन्ही प्रकारचे होतात. त्रासदायक गोष्टी किंवा ज्या गोष्टीमुळे त्रास होईल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी काढून टाकल्या जातात. सकारात्मक दंड म्हणजे काय, त्रासदायक गोष्टी देणे, चुकीच्या उत्तरासाठी ओरडणे, जोरानं आवाज काढणे, ह्यासारख्या गोष्टी असतात. नकारात्मक म्हणजे बक्षीस काढून घेणे, जसं की एखाद्या विद्यार्थ्याला मॉनिटर पदावरून कमी करणे की तू या ठिकाणी चुकीचं केलंय ना तर मग तुला या ठिकाणी 2 दिवसासाठी तुझं मॉनिटर पद गेलं. किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं खूपच या ठिकाणी खोडकर वर्तन केलं असेल तर त्या ठिकाणी त्याला खेळामध्ये त्याचं परवानगी काढून घ्यायची, खोडकर विद्यार्थ्याची. हा झाला नकारात्मक दंड. दंडचा अर्थ फक्त छडी मारणे असं नाहीये. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत त्यांच्या प्रयोगामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दंड किंवा या ठिकाणी सकारात्मक बळकटीकरण, नकारात्मक बळकटीकरण अशा 4 कन्सेप्ट त्यांच्या समोर येतात. ठीक आहे, हा शब्दामुळं खूप जास्त घोळ होतो. शब्दांचा खेळ आहे. मानसशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे येतात कठीण स्वरूपाचे, सरळ आणि सोप्या भाषेत नाही, त्यामुळं ते आपल्याला त्रासदायक वाटतं. आणि रोजच्या परिचयातला विषय पण नाहीये मराठी, हिंदी, इंग्लिश सारखा की चला आपण वाचलं कुठंतरी न्यूजपेपरमध्ये आणि समजलं. परीक्षेसाठी आपण कधीतरी वाचलेलं D.Ed B.Edला, त्याच्यानंतर डायरेक्ट आता DET आली म्हणून वाचायची वेळ आली आहे की नाही. त्याच्या व्यतिरिक्त आपण कधी उपयोग करत नाही. चला शिक्षणात काय उपयोग होतं यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीचा ते बघूयात. पहिली गोष्ट, शिक्षकांचे शाब्दिक बळकटीकरण महत्वाचं आहे. काय म्हणतो आपण, खूप छान, योग्य उत्तर,
खूप छान, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. एखादा स्टार देतो आपण, एखादा स्टार दिलं तरी त्या ठिकाणी नाचत जातो तो. स्टार देणं, एखादं उत्तर आलं खूप छान दिलं की तिथं खूप भारी वाटतं. व्हेरी गुड. व्ही आणि गुड जरी केलं लाल पेनाने तरी त्या ठिकाणी विद्यार्थ्याला खूप मोटिवेशन भेटत असतं, प्रोत्साहन भेटतं. हे शिक्षकांचं शाब्दिक बळकटीकरण. वर्तन व्यवस्थापन करता येतं. चांगल्या वागणुकीसाठी बक्षीस योजना, म्हणजे वर्गामध्ये कोण घाण करणार नाही किंवा स्वच्छतेचं पालन कोण करेल त्याला स्वच्छता मंत्री बनवता येतं. त्याला एखादा बॅच बनवून आपण देऊ शकतो, जेणेकरून त्या ठिकाणी त्याला प्राऊड फील वाटेल की मी पण कोणतरी आहे. म्हणजे काय आहे की वर्गाचं एक व्यवस्थापन तिथं करता येईल, वर्ग व्यवस्थापनाला मदत करता येईल, चांगलं वळण लावता येईल, विद्यार्थ्यांना कचरा वगैरे करण्यापासून वाचवता येईल. नाहीतर पानाची पुस्तकं फाडून या ठिकाणी पानांचं विमान करून उडवण्यात कमी नसतात मुलं. मग आपण या ठिकाणी वर्गाचं व्यवस्थापन, वर्तन व्यवस्थापनासाठी याचा उपयोग होतो या ठिकाणी. दुसरी बाब, गुणांकन आणि पुरस्कार. योग्य उत्तरासाठी गुण देणे या ठिकाणी किंवा चांगलं स्टार्स देणे किंवा बक्षीस देणे हे आपण करू शकतो. चुकापासून शिकणे, चुकीच्या वर्तनावरती योग्य दंड किंवा चुकीचं जर घडत असेल तर त्या ठिकाणी त्याला थोडीशी पनिशमेंट स्वरूपात आपण देऊ शकतो. एक्स्ट्राचा गृहपाठ त्याला देऊ शकतो की तू शाळेत आला नाही ना, चला आज तुला 5 गणित एक्स्ट्रा करावी लागतील. एखाद्या विषयावरती तुला 10 वेळे लिहून दाखवायचे तुला, कारण तू ही चुकीची बाब केली ना, नियम मोडलं तर मग या प्रकारे दंड देऊ शकतो आपण. ठीक आहे, मारायचं नाही. मग या पद्धतीने शिक्षणामध्ये यांच्या उपपत्तीचा इथं उपयोग होऊ शकतो. स्वच्छता दूत बनवू शकतो आपण, करेक्ट आहे. स्वच्छता दूत सुद्धा आपण बनवतो. वेगवेगळ्या वर्गाचं मंत्रिमंडळ असतं, मुख्यमंत्री असतं, स्वच्छता मंत्री, पर्यावरण मंत्री, गृहपाठ मंत्री असतात, गृहमंत्री, सगळे वेगवेगळ्या प्रकारचं बनवायचं. मस्त स्वरूपामध्ये त्यांची एखाद्या महिन्यातून बैठक घ्यायची, त्यांनाही भारी वाटतं. त्या ठिकाणी तेच आपल्यापेक्षा जास्त शिस्तीत राहतात मग. ठीक आहे, एक वातावरण बनतं. जसं वाबळेवाडीची शाळा असेल किंवा आत्ताची सरांची शाळा असेल, वारी गुरुजींची नवीन शाळा, मग त्या ठिकाणी हेच तर वातावरण निर्माण केलं जातं. शिक्षकांचं काम खूप कमी होतं आणि विद्यार्थीच आपलं काम करत असतात. ठीक आहे, एवढी मोठी ताकद असते यामध्ये. आता याचं शैक्षणिक महत्त्व काय आहे? क्रमन्वित अध्ययनाची कल्पना यावरती आधारित आहे. या ठिकाणी जे काही सिक्वेन्शियल आहे ह्याच्यावरती आधारित आहे. एक वेळी एक पायरी पडताळा सक्रिय प्रतिसाद ह्या तत्वावरती. मला वाटतं या ठिकाणी हे कुठंतरी दुसरं इकडून आलेलं आहे. ऑलरेडी येतं शैक्षणिक महत्त्व झालेलं आहे. हे दुसऱ्या आपल्या स्लाइडचं इथं घेऊन आलेलं आहे. हे चुकलेलं आहे, इथं नाही आहे ह्याचा. आपण शैक्षणिक महत्त्व पाहिलेलं आहे. आता एक पुढची उपपत्ती बघायचं आहे. BF स्किनर यांची उपपत्ती आपण पाहिलेली आहे, साधक अभिसंधान. ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक बाब लक्षात ठेवायची की सबलीकरण किंवा मोटिवेशन देण्यासाठी, विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यासाठी ती उपपत्ती खूप फायदेशीर ठरते. चांगल्या कृतीसाठी त्याला बक्षीस देणे, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. चुकापासून टाळण्यासाठी त्याला पनिशमेंट किंवा दंड करणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. ह्या 2 बाबी तिथून आपल्याला शिकायला भेटतात. आता पुढची महत्त्वाची उपपत्ती आहे, त्याला म्हणतात वर्तनवादी उपपत्ती. बिहेवियरिझम म्हणतो आपण वर्तनवादाला. वर्तन म्हणजे काय? विद्यार्थ्याचं वागणं. आपल्या भाषेमध्ये विद्यार्थी कुठल्या परिस्थितीत कशा पद्धतीने वागतो याला आपण वर्तनवाद म्हणतो. ठीक आहे, चला आता व्यक्तीचं वर्तन किंवा विद्यार्थ्याचं वर्तन का घडतं ह्याच्याविषयी आपल्याला माहिती बघण्या अगोदर ही वर्तनवादी उपपत्ती आपण समजून घेऊ. हो, जालिंदर नगरची शाळा, हो, जगातली सगळ्यात बेस्ट. सगळं लक्षात नाही ठेवायचं, स्पेसिफिक मी देणार आहे. एक चार्ट शेवटी घेणार आहे. या सगळ्या 5-6 उपपत्त्या एकत्रित करून एक चार्ट देणार आहे, ज्याच्यामध्ये एकदा पुन्हा मी रिवाईज करेल. ठीक आहे, पुन्हा एकदा मी रिवाईज करेल की कुठल्या उपपत्तीमधला काय भाग लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आपण हे टेन्शन घ्यायचं नाही. चला, वर्तनवादी उपपत्ती आहे JB वॉटसन यांची. वर्तनवादाचे जनक सुद्धा म्हटलं जाईल, वर्तनवादाचे जनक सुद्धा म्हटलं जाईल. JB वॉटसन यांनी या ठिकाणी वर्तनवादी उपपत्ती मांडलेली आहे. आता यांच्या वर्तनवादाच्या उपपत्तीमध्ये काय महत्त्वाचा भाग आहे ते समजून घेऊ आपण. 1913 मध्ये सायकोलॉजी ॲज द बिहेवियरिस्ट ऑफ व्ह्यू इट असं एक प्रसिद्ध भाषण केलेलं होतं. आता हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, फक्त माहितीसाठी की त्यांनी एक भाषण दिलं होतं वर्तनवादावरचा, जो 1913 साली दिलेला होता आणि तो खूप जास्त प्रसिद्ध झालेला होता. वर्तनवादाविषयी त्याने आपलं मत व्यक्त केलेलं होतं भाषणामार्फत, ते प्रसिद्ध झालेलं. मानसशास्त्राला शास्त्रीयता आणि प्रयोगात्मकतेचा पाया देणारे हे शास्त्रज्ञ आहेत. ठीक आहे, चलो
मानसशास्त्र आत्मा, मन, भावना या अस्पष्ट संकल्पनावर आधारित नसावा, तर केवळ दृश्यमान वर्तन या गोष्टीवरती आधारित असावा. बाउन्स झाला असेल, आणखीन सांगतो. या ठिकाणी मानसशास्त्राचे जेव्हा आपण उगम पाहिलं किंवा उत्पत्ती, जेव्हा आपण म्हणजे उत्पत्ती कशी झाली, निर्मिती कशी झाली, मानसशास्त्राचा प्रवाह कसा सुरू झाला आणि मानसशास्त्राच्या व्याख्या कशा बदलत गेल्या, हे जेव्हा आपण शिकत होतो त्यावेळेस आपण सगळ्यात अगोदर एक बाब शिकली की मानसशास्त्राचे ज्यांना जनक म्हणले जातात ॲरिस्टॉटल यांनी मानसशास्त्राला आत्मा असं सांगितलं, आत्म्याचा अभ्यास करणारा. मानसशास्त्राने त्यांनी काय सांगितलं आपल्या ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये की डी ॲनिमामध्ये आत्म्याचं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र असं ॲरिस्टॉटलनी सांगितलं. म्हणजे मानसशास्त्र हा आत्म्याचा अभ्यास करणारा सांगितलं. परंतु आत्मा हा कोणाला डोळ्याला दिसणारा भाग नाहीये किंवा ऐकू येणारी बाब नाहीये. फक्त तो एक शब्द आहे ज्याला या ठिकाणी फक्त ऐक्यू आहे, ज्याला प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचं मूर्त स्वरूप नाहीये. मग ते कुठंतरी मागं पडल्यासारखी झाली कन्सेप्ट. त्याच्यानंतर मॅकडुगल आले. मॅकडुगल काय म्हणायला लागले की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र नाही, ते मनाचं शास्त्र आहे. म्हणजे मानवी मनाचं अनुभव मिश्रित शास्त्र आहे, मानवी मनाचा अभ्यास. आता आत्मापेक्षा आपलं मन हा आपल्या जवळ असल्यासारखं वाटतो. आत्मा फक्त इथं एकतर मूवीमध्ये किंवा एखाद्या चित्रपटामध्ये कांचन वगैरे तिथं दिसतो किंवा एखाद्या वेळेस ऐकून असतं की आत्मा लागलं तिथं भूत लागलं. पण त्याच्यानंतर मन काय आहे तर मन आपल्या जवळ आहे. माझं मन काय म्हणतंय, आज चांगलं काम करायचंय का, जावं का न जावं शाळेत, हे मन करतं आपलं. म्हणजे मन थोडंसं जवळ आलं. मॅकडुगलनी त्याची व्याख्या आत्म्यावरून मनावरती आणली. मनावरून त्याच्यानंतर मन सुद्धा या ठिकाणी अमूर्त कल्पना आहे, एक अमूर्त भाव आहे. अमूर्त कशाला म्हणतो, जे आपल्या पंच ज्ञानेंद्रियाला दिसू शकत नाही, जाणवू शकत नाही अशी बाब म्हणजे अमूर्त. म्हणजे डोळ्याला दिसणार नाहीये, नाकाने या ठिकाणी त्याचा सुगंध येणार नाहीये, किंवा आपल्या जिभेला चव येणार नाहीये, कानाला ऐकू येणार नाही, किंवा त्वचेला त्याचा स्पर्श होणार नाही. अशा सगळ्या बाबी ह्या अमूर्त असतात. मन सुद्धा एक अमूर्त बाब होती. सगळ्या ह्या हवेतल्या गोष्टी होत्या. मग तेव्हा जाऊन आजच्या काळातले हे जे कोणी वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आले, जे बी वॉटसननी त्यांच्या या सगळ्या संकल्पनांना त्यांनी कुठंतरी मागे टाकलं आणि त्याने असं सांगितलं की मानसशास्त्र म्हणजे आत्मा किंवा मन वगैरे असं काही नाहीये. तर मानसशास्त्र काय आहे, जे काही डोळ्याला दिसणारं वर्तन आहे, व्यक्तीचं वर्तन जे आहे त्यालाच या ठिकाणी मानसशास्त्र सांगितलं. मानवी प्राण्यांचं वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र जे डोळ्याला दिसू शकतं प्रत्यक्षात, हे म्हणजे मानसशास्त्र. हे कोणी सांगितलं, वॉटसन यांनी सगळ्यात अगोदर आणलं की मानसशास्त्र हा फक्त वर्तन म्हणजे चुकीचं वर्तन किंवा चांगलं वर्तन हे आपल्याला डोळ्याला दिसू शकतं, त्याला त्यांनी मानसशास्त्र सांगितलं. आणि तेव्हापासून मानसशास्त्र मग थोडंसं समोर यायला लागलं. ठीक आहे. त्याच्यानंतर शिकणे म्हणजे काय आहे, नवीन वर्तन तयार करणे. शिकण्याचा अर्थ काय होतो, मूल हे आपलं काय असतं, मातीचा गोळा असतो, त्याला आपण या ठिकाणी आकार देण्याचं काम करतो आणि एक चांगला व्यक्ती, चांगला नागरिक म्हणून आपण बाहेर काढत असतो. म्हणजे काय करतात की शिकणे म्हणजे काय असतं की त्या विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये बदल घडवून आणणे, योग्य बदल घडवून आणायचा असतो. ठीक आहे. त्याला आपण शिकणे असं म्हणतो, शिक्षण असं म्हणत असतो. मग या ठिकाणी आपण काय म्हणलं की यांना एक दर्शमान वर्तन हे दाखवून दिलं आहे वॉटसन यांनी. वर्तनाचा अभ्यास करणारं हे शास्त्र बनलं मानसशास्त्र. ही वर्तनवादी उपपत्ती या जे बी वॉटसन यांनी मांडली. मग हे मांडत असताना ह्याच्यामध्ये कुठल्या बाबीला यांनी रिस्पॉन्स दिला किंवा ह्याचे मुख्य तत्वे कुठले आहेत, मत कुठलं होतं यांच्यामध्ये, यांच्या उपपत्तीमध्ये प्रयोग पण बघणार आहेत आपण. एक जे कुठल्याच पुस्तकात भेटलं नाही ते आपण इथं बघणार आहेत. ठीक आहे. ते आपण इथं घेणार आहेत की ह्याने कुठलं कशावरती प्रयोग केलेला आहे. ठीक आहे. जे बी वॉटसन यांचं आहे, अगदी बरोबर. आता याच्यामध्ये वर्तनाचं निरीक्षणीय स्वरूप होतं. वर्तनाचं निरीक्षणीय स्वरूप म्हणजे काय, जे डोळ्याला प्रत्यक्ष दिसेल त्या वर्तनाचा अभ्यास इथं केला गेला वर्तनवादामध्ये. दुसरी बाब उद्दीपन आणि प्रतिसाद तत्व होतं, जे आपण या ठिकाणी थॉर्नडाईकची उपपत्ती बघितली होती बघा. उद्दीपकाला कशा प्रकारचा रिस्पॉन्स भेटतो, उत्तेजना जे भेटते त्याला मिळणारा प्रतिसाद जो असतो, प्रतिचार असतो, प्रतिक्रिया जी असते, त्याला आपण SR बॉन्ड असं म्हणलं होतं नाही का. SR नावाचा बॉन्ड, स्टिम्युल्स आणि रिस्पॉन्स SR बॉन्ड बनत असतो. हे आपलं सहचारी संबंधासाठी तर खूप महत्वाचं आहे. मग त्यांनी ह्याच्यामध्ये भरतर याच्यावरती दिली की उद्दीपनाला प्रतिसाद याच्या साखळीतून समजले जाऊ लागले. ठीक आहे. पुढं अध्ययन म्हणजे नवीन वर्तन शिकणे असं संकल्पना आली. अध्ययन करण्याचा अर्थ काय झाला की नवीन वर्तन घडवणे.
ज्यावेळेस विद्यार्थी किंवा एखादा व्यक्ती नवीन कुठलीही गोष्ट शिकत असेल म्हणजे काय, त्याच्या वर्तनामध्ये योग्य असा बदल घडतो, ही संकल्पना समोर आली. पुढं वातावरणाचा प्रभाव होतो हे त्यांनी दाखवून दिलं की व्यक्तीचं वर्तन घडत असताना त्याला लाभलेला वातावरण जो आहे त्याचा इम्पॅक्ट त्याचा या ठिकाणी व्यक्तिमत्वावरती होतो, त्याच्या वर्तनावरती होतो, हा त्यांनी सांगून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं त्यांनी खूप जास्त भर दिलं की वातावरणाला म्हणजे पर्यावरणाला, की व्यक्तिमत्व आणि वर्तन, एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या बालकाचं जेव्हा व्यक्तिमत्व घडत असतं किंवा वर्तन घडत असतं तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कारणीभूत परिस्थिती ठरत असते त्याला लाभलेला वातावरण. आपण नेहमी एक सेंटेन्स ऐकत आलेलं असतं बघा, कुठलाही चोर हा जन्मजात चोर नसतो. मग काय, त्याला लाभलेली परिस्थिती आणि लाभलेला वातावरण त्याला चोर बनवत असते किंवा गुंड बनवत असते. तो जन्मतः नसतो, पण त्याला लाभलेला जो काही वातावरण आहे आणि त्याला मिळालेली जी परिस्थिती आहे ती त्याला मजबूर करते त्या गोष्टी करण्यासाठी. म्हणजे एवढं वर्तनाचा म्हणजे त्या पर्यावरणाचा किंवा वातावरणाचा इम्पॅक्ट एवढा मोठा पडत असतो व्यक्तिमत्वावरती. ठीक आहे, मग हे व्यक्तिमत्व आणि वर्तन घडण्यासाठी पर्यावरणाचा खूप मोठा वाटा आहे हे त्यांनी सांगितलं. आता त्यांचं एक प्रसिद्ध विधान आहे जे आपण पुढे बघणार आहे, त्यातलं काही सेंटेन्स होतं, गिव्ह मी अ डझन हेल्दी इन्फॅन्ट्स असं नावाचं एक खूप मोठं सेंटेन्स आहे पुढं, ते आपण बघणार आहे. त्यांनी काय म्हटलं होतं नेमकं. ठीक आहे, आता आणखीन एक बाब होती याच्यामध्ये की अभ्यास पद्धती पण ह्याच्यात सांगितल्या. प्रयोग, निरीक्षण, नियंत्रण परिस्थितीमध्ये अभ्यास वगैरे केलं जाणं म्हणजे काय, वर्तनाच्या आपण अभ्यास पद्धती वेगवेगळ्या पाहिल्या होत्या, प्रायोगिक पद्धत वगैरे. मग या सगळ्या पद्धतीने व्यक्तीचं वर्तनाचा अभ्यास करता येतं हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं. थोडक्यामध्ये एवढ्या बाबी ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या होत्या. मत होतं मुख्य, हे सगळं सफिशियंट आहे आपल्यासाठी. वॉटसनचं मुख्य तत्व काय बघा, त्यांचं एक सेंटेन्स होतं, काही लक्षात येतील न येतील बाबी अंडरस्टँड करून चला, मी समजावून सांगतो. काय म्हणलं होतं बघा एकदा त्यांनी की या ठिकाणी गिव्ह मी अ डझन हेल्दी इन्फंट्स अँड आय विल गिव्ह गॅरंटी टू टेक एनी वन ॲट रँडम अँड ट्रेन हिम बिकम एनी टाईप ऑफ स्पेशलिस्ट, माइट सिलेक्ट डॉक्टर, लॉयर, आर्टिस्ट. मराठीत सांगतो. ठीक आहे, काय म्हणलेलं होतं ह्यांचा उल्लेख काय केलं, एक भाषण किंवा एक विधान केलं होतं की त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मला एक डझनभर मुलं द्या, मला एक कुठलेही 12 मुलं अशी द्या आणि तुम्ही मला या ठिकाणी मला फक्त त्यांना एक चांगलं वातावरण आणि एक प्रशिक्षण. ठीक आहे, त्यांना या ठिकाणी रँडमली तुम्ही कुठलीही मुलं मला उचलून द्या, त्या 12 पैकी एक मुलगा तुम्ही मला उचलून द्या आणि तुम्ही मला सांगा की त्याला काय करायचंय, त्याला डॉक्टर बनवायचंय, त्याला लॉयर बनवायचंय का त्याला आर्टिस्ट बनवायचंय, ते मी तुम्हाला गॅरंटीनं बनवून देऊ शकतो. एवढं वर्तनवादावरती त्यांचा विश्वास होता की ते म्हणतात 12 एखाद्या डझनभर मुलापैकी एक मला मुलगा उचलून द्या आणि तुम्ही जे सांगाल ते मी त्याला घडवू शकतो. त्याला वकील बनवायचंय का डॉक्टर बनवायचंय का आर्टिस्ट बनवायचंय, हे कशाच्या जोरावर सांगितलं की त्याला लाभलेला जो काही वातावरण आहे ते वातावरण तेवढं ते क्रिएट करतील, त्याला योग्य दिशेने वळण देतील, तेवढं ट्रेन त्याला करतील आणि ते एवढं विश्वासाने हे वाक्य सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे वातावरणाचा परिणाम. मग पुढे काय सांगितलं, म्हणजेच काय, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता किंवा इतर कौशल्य हे जन्मजात नाहीयेत. काय म्हणतात, त्यांचं म्हणणं होतं व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता किंवा जे काही इतर कौशल्य लाभले ते जन्मजात नाहीयेत, म्हणजे जन्मापासून नाहीयेत. मग कशावरून आहेत, परिस्थितीजन्य प्रशिक्षणामुळे ते निर्माण होतात, असं वॉटसन यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं नाहीये. तर इथं वॉटसन काय म्हणतात की बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, कौशल्य हे त्याला लाभलेल्या परिस्थितीनुसार आणि प्रशिक्षणामुळे ते बनत असतात, असं या ठिकाणी जे बी वॉटसन यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग वातावरण तर कलेक्टरांच्या घरामध्ये सुद्धा असतं, मोठ्या साहेबांच्या घरात सुद्धा असतं. मग त्यांचेही मुलं ऑफिसरच व्हायला पाहिजेत, मग ते बनू शकत नाहीयेत. म्हणजे यांचं इथं सिद्ध करायचं झालं तर हे होणार नाही ना. ऑफिसर का लडका ऑफिसर ही होगा ऐसे होतं, आता असं नाही होत, सहसा होताना दिसत नाही. ते एखादी वेळेस चुकार होतो, गांजा फुकत पडेल, कुठंतरी ड्रग्स वडत, हे असं होत असतं. मग काय आहे, वॉटसन यांचं म्हणणं होतं की व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, कौशल्य हे त्याला जे काही प्रशिक्षण मिळतं त्याच्यामुळे घडतं, असं वॉटसन यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असं एक महत्त्वाचं त्यांचे या ठिकाणी मत होतं वॉटसन यांचं. मग आता काही जण ॲग्री करतील, काही जण न करतील, ह्याच्यावरती वाद नाहीये. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने समजून घ्यायचं की वॉटसन काय म्हणतात वर्तनवादाविषयी. बाकी तुमचा आणि माझा वादविवाद नाहीये किंवा त्यांचा आणि माझा वादविवाद नाहीये, फक्त जे काय म्हणलंय ते मी तुमच्या समोर मांडतोय. ठीक आहे, आता पुढे काय आहे की त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे कुठल्याच तुम्हाला पुस्तकात भेटत नाही असा हा प्रयोग आहे.
असा हा प्रयोग आहे, त्याचं नाव आहे लिटल अल्बर्ट प्रयोग. जे कधी ऐकलेलं नसेल, वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ वॉटसन यांनी एक प्रयोग केला होता, त्याचं नाव आहे लिटल अल्बर्ट प्रयोग. आता लिटल अल्बर्ट कोण आहेत? लिटल अल्बर्ट या ठिकाणी एक लहान मूल आहे, ठीक आहे, एक बाळ आहे, त्याचं नाव या ठिकाणी अल्बर्ट आहे. छोटं बाळ आहे, त्या छोट्या बाळावरती ज्याचं नाव अल्बर्ट आहे, त्या बाळाला म्हणजे अल्बर्ट वरती त्यांनी प्रयोग केलेला होता, म्हणून त्यांच्या प्रयोगाचं नाव होतं लिटल अल्बर्ट प्रयोग. ठीक आहे. आता तो अल्बर्ट वरती काय प्रयोग केलं? सुरुवातीला उंदीर, ससा, मास्क इत्यादी बाबत काही भीती वाटत नव्हती. म्हणजे इथं सांगतोय मी, हा प्रयोगामध्ये आपला लिटिल छोटासा अल्बर्ट आहे. त्यांनी काय केलंय, या अल्बर्टला या ठिकाणी अल्बर्टला उंदीर दाखवला, हसायला लागलं. अल्बर्ट हसायला लागलं. ससा दाखवला, हसायला लागलं. या ठिकाणी त्याला वेगळा मास्क लावून आला नाही का जोकरचं, तरी तो हसतोय. कारण या ठिकाणी उंदराला पाहिलं की ह्याच्यामधून ह्याला काही रिस्पॉन्सच भेटत नव्हतं ना, काहीच नव्हतं. मग त्यांनी पुढचा प्रयोग काय केला, त्या ठिकाणी त्यांनी जसा उंदीर आला, उंदरासोबत त्यांनी असं एक रॉड वाजवायचं, म्हणजे जोराचा आवाज करायचा. नॉर्मली जोराचा आवाज आला की या अल्बर्टला पहिलं रडू येत होतं नाही का, काहीतरी वस्तू आदळली की. मग यांनी काय केलं, उंदीर यायला लागलं की उंदराला आणि या हातोड्याला रिंगाला एक सोबत वाजवलं. हे वाजवल्यामुळं त्याला भीती वाटायला लागली की उंदराची पहिल्यांदा बघितलं तर भीती वाटली नाही, पण त्या उंदरासोबत जेव्हा आवाज वाजला गेला रॉडचा, त्यावेळेस त्याला रडू यायला लागलं. त्याच्यानंतर फक्त उंदीर जरी बघितला तरी अल्बर्ट रडायला सुरू केला, त्याला भीती वाटायला लागली. मग ह्याच्यातून काय सिद्ध होणार आहे तेही मी सांगतो. या प्रयोगातून नेमकं त्यांनी काय सिद्ध केलं होतं. मग ह्या अल्बर्ट वरती त्यांनी प्रयोग केला होता, ह्याच्याविषयी आणखीन बघा. मग काय केलं की त्यांना सुरुवातीला उंदीर, ससा वेगवेगळं मास्क दाखवले, तरी त्या ठिकाणी तो बालक काही रडत नव्हता, घाबरत नव्हता. आपले सुद्धा छोटं बाळ बघा, सुरुवातीला लहान असताना त्याला अंधार म्हणजे काय हे काही कळत नाही, भूत वगैरे काय कल्पना कळत नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते रुजवलं जातं. भू येतंय बघ, चल लवकर, शांत झोप, भू येतंय. मग त्याच्या मनात भू म्हणजे त्या ठिकाणी लक्षात येतं की भूत असतंय, ते आपण घातलेलं असतं. मग या ठिकाणी त्या लिटल अल्बर्टला काहीच भीती वाटत नव्हती. मग वॉटसन काय केलं की उंदरासमोर मोठा आवाज केला, म्हणजे धातूचा रॉड वाजवला आणि त्या ठिकाणी बाळ घाबरायला लागले. हा प्रयोग वारंवार केल्यावरती बाळाला त्याच्यानंतर नुसता उंदीर जरी दाखवलं तरी तो घाबरू लागला, त्याच्या मनात ती भीती बनली. मग उंदीर आणि आवाज ह्याचं कॉम्बिनेशन बनलं की उंदीर आणि आवाजाचं त्याला भीती वाटायला लागली. त्याच्यानंतर फक्त उंदीर बघितलं तरी भीती वाटायला लागली. म्हणजे काय, या प्रयोगाने त्यांनी काय सिद्ध केलं, लिटल अल्बर्ट प्रयोगातून त्यांनी काय सिद्ध केलं किंवा काय दाखवून दिलं की या प्रयोगाने सिद्ध केलं की भीतीसारखी भावना, जे काही मनात भीती वाटते, भीतीसारखी भावना सुद्धा या ठिकाणी शिकवता येते. जे मनात भीती निर्माण करायची जे काही भावना आहे, एक मानसिक प्रक्रिया आहे भावना. भीती म्हणजे जसं प्रेम आहे, वात्सल्य आहे, माया आहे, विश्वास आहे, याच प्रकारची एक भावना आहे भीती. भीतीसारखी भावना सुद्धा या ठिकाणी तयार करता येते, निर्माण करता येते. त्यांनी या प्रयोगाच्या मार्फत त्यांनी सिद्ध केलं होतं. असा हा प्रयोग होता यांचा, वॉटसन यांचा लिटल अल्बर्ट प्रयोग नावाचा. वर्तनात त्यांनी बदल आणून घडून दाखवले होते. ठीक आहे, असा हा एक छोटासा प्रयोग होता जे विचारला आपल्याला यदा कदाचित तर महत्वाचं आहे. आता ह्यांच्या वर्तनवादी मानस म्हणजे उपपत्तीचे वैशिष्ट्य पण बघूयात आपण. बागलबुवा, तांबड्या बाबा, हा करेक्ट आहे. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, यांचा विषय कुठला होता, मुख्य विषय वर्तन, बिहेवियर. वॉटसन यांच्या उपपत्तीचा मुख्य विषय कुठला होता, वर्तन, बिहेवियर. मग अंतर्मन, भावना यांच्याकडे नॉर्मली त्यांनी दुर्लक्ष केलं आणि फक्त वर्तनावरती की तो कुठल्या परिस्थितीत कसा वर्तन करतो ह्याच्यावरती जास्त दिलं. त्यांचं काही मानसिक प्रक्रियावरती त्यांनी जास्त काम केलेलं नाहीये. दुसरं म्हणजे पर्यावरणाचं महत्व, म्हणजे परिसराचं महत्व त्यांनी सांगितलं की वर्तन घडण्यावरती त्याची परिस्थिती किंवा पर्यावरण किती महत्वाचं आहे या बाबीवरती त्यांनी जोर दिलेला आहे. त्याच्यासोबत सराव, प्रशिक्षण, बळकटीकरण ह्याच्यावरती सुद्धा यांनी भर दिला. प्रयोगात्मक दृष्टिकोन यांनी बाळगलेला आहे. हे काही आपण वैशिष्ट्य यांचे बघू शकतो वर्तनवादी उपपत्तीचे. मग आणखीन काय म्हणता येईल आपल्याला
शैक्षणिक उपयोग जे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, शाळेत ह्याचा उपयोग किंवा शिक्षणात काय उपयोग होतो. पहिली गोष्ट, सकारात्मक वर्तनवाढीसाठी बक्षीस द्यायला पाहिजेत. दुसरं, चुकीच्या वर्तनावरती नकारात्मक प्रतिक्रिया देऊन शिस्त राखता येते, म्हणजे वर्तनात बदल घडवून आणता येतात. ते सकारात्मक आणि नकारात्मक बाबीने करता येतील. पुनरावृत्ती किंवा सरावाने अध्ययनाची सवय निर्माण केली जाईल. सराव केल्यामुळे या ठिकाणी अध्ययनाची सवय होईल. उद्दीपन आणि प्रतिसादाद्वारे कौशल्य किंवा सवयी घडवता येतील. अगदी बरोबर आहे. शिक्षक विद्यार्थ्याचे वर्तन नियंत्रित करण्यासाठी उद्दीपन देतात किंवा मोटिवेशन करतात किंवा प्रोत्साहन देत असतात. वर्तन नियंत्रण करण्यासाठी, वर्तन सुधारण्यासाठी बळकटीकरण आणि दंड याचा वापर इथं केला जातो. असे या ठिकाणी थोडंफार या ठिकाणी त्यांचे शैक्षणिक महत्त्व आपण सांगितलेले आहेत. पुढं काय बघता येईल आपल्याला, यांच्यावरती टीका काय केलेली होती, यांच्या वर्तनवादावरती किंवा वर्तनवादी जे काही उपपत्ती आहे याच्यावरती टीका पण करण्यात आली. पहिलं टीका म्हणजे मानसिक प्रक्रियांना दुय्यम स्थान दिलं, जसं भावना, विचार, स्मृती, बुद्धिमत्ता ह्या बाबी विचारात घेतल्या नाहीत म्हणून टीका केली जाते. दुसरी बाब, यांत्रिक दृष्टिकोन ठेवलं, म्हणजे काय, मानवाला एक यंत्र मानलं त्यांनी की वर्तन कसं घडतं. मग त्याला काय केलं, जे उद्दीपनाने प्रतिसाद देते, म्हणजे काय, रॉकेल टाकलं किंवा या ठिकाणी पेट्रोल टाकलं तर गाडी चालते, असा त्यांचा इथं अर्थ काढला गेला. की मानवाला एक यांत्रिक दृष्टिकोन दिला त्यांनी, की मोटिवेशन दिलं तरच गाडी चालेल, प्रोत्साहन दिलं तरच व्यक्तीची प्रगती घडेल, वर्तन घडेल, असं त्याला स्वरूप दिलं, एक यांत्रिक स्वरूप दिलं. दुसरं म्हणजे स्वतंत्र इच्छेचं महत्त्व नाकारले, म्हणजे व्यक्तीचा निर्णय, प्रेरणा यांची दखल घेतली नाही. त्याची इच्छा काय आहे हे माहीत नाहीये, त्याला फक्त बक्षिसाच्या माध्यमाने घडवण्याचा इथं प्रयत्न केला गेला. अशा स्वरूपाचं थोडंसं ह्याच्यावरती क्रिटिझम किंवा टीका करण्यात आली होती. नाण्याची एक बाजू असते पॉझिटिव्ह, एक असते निगेटिव्ह. दोन्ही बाबी आपल्याला शिकायचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, डन. चला आता आणखीन थोडंसं आपण पुढं जाऊयात. थोडं लिटल करत पुढं जायचं, जास्त नाही. ठीक आहे, थोडं करत जायचं. आता ह्यांच्या वेळेस, बऱ्याच वेळेस किंवा कुठल्याही पुस्तकात तुम्ही काढा, जे तुम्ही फेमस पुस्तकं म्हणताय ना त्याच्यामध्ये काढा, ही अभिसंधान उपपत्ती जी आहे, सान्निध्य अभिसंधान उपपत्ती, हे तुम्हाला सहसा कुठल्या पुस्तकात आढळत नाही. मी बऱ्याच वेळा सांगितलं की पुस्तक निर्मिती करत असताना 10 ते 12 पुस्तकांना मी छाननी केली. बऱ्याच वेळेस इथं फक्त एकच गोष्ट सांगितली की ग्रुथी यांची उपपत्ती आहे, एडविन ग्रुथी यांची उपपत्ती आहे, पण कुठली उपपत्ती हे नावच सापडत नव्हता. बऱ्याच पुस्तकांती स्टेट बोर्ड्स वाचले, बरेच पुस्तकं वाचले आणि त्याच्यानंतर कळलं की सान्निध्य अभिसंधान उपपत्ती ही कोणाची आहे, तर या ठिकाणी एडविन रे ग्रुथी यांची ही उपपत्ती आहे. सान्निध्य अभिसंधान उपपत्ती एडविन रे ग्रुथी यांची आहे. आता यांच्या या सिद्धांताला समीपता सिद्धांत असंही म्हटलं जातं. एक त्याचं दुसरं नाव आहे समीपता सिद्धांत. ह्यांच्या सिद्धांताला समीपता सिद्धांत असंही म्हटलं जाईल. ठीक आहे, मग आणखीन ह्याच्यामध्ये काय म्हणायचंय की ह्याच्यामध्ये त्यांनी काय बाबी सांगितल्या की ही उपपत्ती म्हणजे सगळं एवढं ह्यांचं सार जर म्हणायला गेलं उपपत्तीचा, तर एवढ्या एका सेंटेन्सवरती लक्षात ठेवायचं. एकच वेळ, एकच संधी, एकच शिकणे, म्हणजे फक्त एकच नंबर असं म्हणा फक्त, म्हणजे लक्षात येईल. ग्रुथी यांची जी काही उपपत्ती ही एकच नंबर म्हणायची, म्हणजे काय लक्षात राहील. त्यांनी काय सांगितले होते की एकच वेळ, एकच संधी, एकच शिकणे या तत्वावर आधारित आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की कुठलीही उत्तेजन देण्यासाठी वारंवार तुम्हाला प्रोत्साहन देण्याची किंवा वारंवार बक्षीस देण्याची गरज नाही, मोटिवेट किंवा प्रबलन देण्याची गरज नाही, तुम्ही एकदाच दिलं तर सफिशियंट आहे असं म्हणतात बरेच जण. त्याला एवढं सांगायची काय गरज आहे, एकदा सांगितलं समजून जातं. अशा स्वरूपाचे हे ग्रुथी साहेब आहेत. त्यांनी एकच वेळी द्यायला पाहिजेत असं त्यांचा अट्टहास होता. ती सिद्धांत मांडलं त्यांनी. उत्तेजनाच्या संयोगातून एखादी हालचाल केली जाते, उत्तेजनाचा पुन्हा साक्षात्कार झाला की तीच हालचाल पुन्हा घडते, अजिबात नाही. आपल्याला येतं काय लक्षात ठेवायचंय, शिकणे एका वेळच्या संलग्नेतून होऊ शकते. शिकणे काय म्हणतंय, एकाच वेळच्या वन ट्रायल, एकाच वेळेच्या या ठिकाणी प्रयत्नातून होऊ शकते. त्याच्यासाठी वारंवार बळकटीकरणाची आवश्यकता असत नाही, वारंवार बळकटीकरण किंवा प्रोत्साहनाची गरज नाही. हे आपल्यासाठी चुकीचं वाटतं, पण त्यांची थेरी आहे म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. टाळून चालणार नाही, जरी मनाला पटलं नाही तरी समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, हा या ठिकाणी नाही पटलं तरी आपल्याला समजून घ्यावंच लागेल.
त्यांचं मत आहे ना, त्यांचं मत आहे. या ठिकाणी एकाच वेळी शिकलं तर सफिशियंट आहे, पुन्हा पुन्हा शिकायची काही गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा या ठिकाणी बळकटीकरणाची गरज नाही असं ग्रुथी यांची उपपत्ती आहे. मग समीपता म्हणजे काय, कॉन्टिग्युटी, त्यांनी काय म्हणलंय या ठिकाणी तेच सेम आलेलं आहे. एखाद्या उद्दीपनाबरोबर जो प्रतिसाद एकाच वेळी दिला जातो त्याच्यात संबंध तयार होतो, तुम्हाला वारंवार द्यायची गरज नाही. म्हणजे काय, त्या मांजराला या ठिकाणी काय केलं की समोर समजा मासा ठेवलेला आहे आणि त्यांनी दोरी वडली, हा जो संबंध तयार झाला की दोरी वडायचं आणि मासा खायचंय, ते एकच वेळेस करायला पाहिजेत. म्हणजे त्याला वारंवार पुन्हा वेगवेगळं करायची काही आवश्यकता नाही, हे समजू शकेल असं ह्यांचं म्हणणं होतं. समीपता, एकाच वेळेस किमान उद्दीपनाबरोबर जो प्रतिसाद मिळतो, एस आणि आर चा जो बॉन्ड बनतो ते एक वेळ दिलं तरी सफिशियंट आहे, त्याला वारंवार द्यायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकच संधी पुरेशी असते, वर्तन शिकण्यासाठी अनेक वेळा सरावाची गरज नाही. त्यांचं म्हणणं काय, एखादा वर्तन घडवण्यासाठी पुन्हा सरावाची गरज नाही तर एकाच वेळी पुरेशी असते. किती उलट सुलट वाटतं ना, किती उलट सुलट वाटतं. आपल्या मनाचं नाही लिहायचं, तिथं जर ग्रुथीचं विचारलं की त्यांचं म्हणायचं. आपण ज्यावेळेस मानसशास्त्रज्ञ होऊ त्यावेळेस आपण आपल्या मनाचं लिहूयात. परीक्षेत जर नाव घेऊन विचारलं की त्यांच्या उपपत्तीमध्ये काय विचारलं जातं, म्हणजे काय सांगितलंय, तर आपल्याला त्यांनी जे सांगितलंय ते सांगायचं. ठीक आहे. हा, नाहीतर आपल्या मनानं करायला गेलं तर उत्तराचा पर्याय ते प्रश्न चुकणार आहे आपला 100%. आपण तिथं काहीच म्हणायचं नाही. पुनरावृत्तीची आवश्यकता नाही असं म्हणू शकतो का आपण, नाही, पण त्यांनी म्हणतात. मग तिथं जर दिलं पुनरावृत्तीची आवश्यकता नाही असं सांगितलेलं आहे, एकच संधी पुरेशी असते असं सांगितलंय, तिथं आपण म्हणणार आहेत का नाही 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 पुन्हा संधी पाहिजेत. माणूस चुकत असतं ना, पुन्हा संधी द्यायला पाहिजे, आपण नाही म्हणायचं. जर तिथं दिलंय तर दिलंय. ठीक आहे. पुढं वर्तनाचा अभ्यास आणि निरीक्षण महत्वाचं सांगितलेलं आहे. सवयीचा विकास करायला पाहिजे. जे उद्दीपन आणि प्रतिसाद एकत्र आले त्याच्यातून सवय तयार होते आणि सवय बदलण्यासाठी नवे उद्दीपन जोडणे आवश्यक असते असं त्यांचं म्हणणं आहे. नवीन नवीन या ठिकाणी उद्दीपन जोडायला पाहिजेत असं यांचं म्हणणं आहे. जास्त काही बर्डन घ्यायचं नाही. कशासाठी सांगतोय ते थोडंसं बघा लक्षात राहत नाही, आय नो दॅट, माहिती आहे मला. जेवढं ट्रायल अँड एरर आहे, जेवढी पॅव्लॉनची उपपत्ती आहे, जेवढं स्किनर पर्यंतची उपपत्ती आहे तिथपर्यंत ठीक होतं सर. हे कशाला आलं पुढं वर्तनवादाचं, तर चला कसं तरी तुम्ही झेपलं. पण आता हे काय आहे ग्रुथी यांची, जास्त लोड घ्यायचं नाही, प्रश्न विचारले जात नाहीत ह्याच्यामुळे जास्त लोड घ्यायचं नाही. फक्त वर्करने आपल्याला बघणं गरजेचं आहे. काय सांगितलं हे तरी माहिती असायला पाहिजे म्हणून शिकायचंय, जास्त ह्याच्यावरती लोड घेऊ नका. चला आता एक उदाहरण देतो समजण्यासाठी ग्रुथी यांचं म्हणणं काय आहे बघा. एखादा विद्यार्थी जर गणिताच्या वर्गात नकारात्मक अनुभव घेतला, एखाद्या विद्यार्थ्यानं जर नकारात्मक अनुभव घेतला म्हणजे काय, उदाहरणार्थ गणित चुकलं म्हणून शिक्षकाने ओरडले, तर त्याच्या कायमस्वरूपी त्याच्या मनामध्ये एक गणिताविषयीची भीती निर्माण होते. म्हणजे एकच वेळेस त्याला हा अनुभव आला आणि गणित चुकलं आणि शिक्षकांनी जोराने ओरडले, तर त्याच्या मनामध्ये नेहमीसाठी गणिताविषयीची भीती निर्माण झाली. म्हणजे तिथं समजलं का, एकाच अनुभवातून त्याला त्या ठिकाणी त्याच्या वर्तनामध्ये तो बदल झाला. काय म्हणलं, ही भावना एका वेळेस अनुभवली तर त्याच्या वर्तनामध्ये ते कायम राहून गेली. अशी ही उपपत्ती, सान्निध्य अभिसंधान उपपत्ती. ग्रुथी यांचं म्हणणं आहे तो गणित विषय टाळण्याचा प्रयत्न करू शकतो जरी एकदाच वाईट अनुभव आला तरी. बऱ्याच वेळा आपल्यासोबत घडला असेल, बऱ्याच वेळा आपल्यासोबतही असं घडलं असेल. ठीक आहे. हां, असं आपल्यासोबतही घडलं असेल की एखाद्या वेळेस नकारात्मक अनुभव आला तर त्या गोष्टी आपण सोडून दिलेल्या असतील कुठेतरी आपलं इगो हार्ट झाल्यामुळं. अशी ही उपपत्ती आहे ग्रुथी यांची. चला हे काही गरजेचं नाही मला वाटतंय, काढूयात आपण. जे महत्वाचं आहे ते बघू. शैक्षणिक उपयोग, योग्य उद्दीपनासोबत सकारात्मक प्रतिसाद दिलं तर अध्ययन चांगलं होतं. त्यांचं म्हणणं काय, उद्दीपनासोबत सकारात्मक प्रतिसाद जर दिलं तर अध्ययन चांगलं होतं. चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य परिस्थिती द्यायला पाहिजेत. चुकीच्या सवयी बदलण्यासाठी उद्दीपन बदलायला पाहिजेत. जे त्याला प्रोत्साहन देणाऱ्या बाबी आहेत ते बदलायचं. विद्यार्थ्याच्या वाईट वर्तनामागील मूळ उद्दीपन ओळखायचं की एखादा विद्यार्थी मूळ वाईट काय प्रवृत्ती घडते त्याच्या मागचं कारण काय हे शोधायचंय. ठीक आहे. पुढं शिक्षकाच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच प्रयत्नात सकारात्मक अनुभव द्यावा. जसं आता गणिताचं उदाहरण घेतलं, जर तुम्ही पहिल्यांदाच सकारात्मक परिणाम दिला तर तो विद्यार्थी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी मदत करेल, पण त्याला नकारात्मक दिला तर त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या वर्तनात बदल घडून येणार नाही तशा स्वरूपाचा.
ठीक आहे, असे काही शैक्षणिक उपयोग आहेत. बाउन्स झालं तरी द्या सोडून, जास्त नका टेन्शन घेऊ. ठीक आहे, जास्त टेन्शन नका घेऊ. येस, बऱ्याच जणांना आपल्यासोबत घडले. इंटरेस्टिंग फॅक्टर सांगणार आहे, तुम्ही जाऊ नका कुठं. इंटरेस्टिंग फॅक्टर सांगणार आहे, पुन्हा रिवाईज करणार आहे, त्यामुळं सगळेजण टिकून राहा. एक 5-10 मिनिटामध्ये आपण सगळं संपूयात. ठीक आहे, हां, हे टाळून देऊ आपण. जे लागतंय एक्झाम ओरिएंटेड तेवढं बघू. शेवटची उपपत्ती आहे पद्धतशीर वर्तन उपपत्ती. सिस्टमॅटिक बिहेवियर. पद्धतशीर वर्तन उपपत्ती कुणाची आहे? हल्ल यांची आहे. कुणाची आहे? हल्ल नावाचे शास्त्रज्ञ आहेत, त्यांची ही वर्तन उपपत्ती आहे, पद्धतशीर वर्तन उपपत्ती. मॉडर्न सिस्टमॅटिक बिहेवियरिझम म्हणतात, निओ बिहेवियरिझम सुद्धा म्हणतात त्यांना. हल्ल यांची पद्धतशीर वर्तन उपपत्ती आहे. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? सगळ्यात महत्त्वाचं ह्याने इथं काय मुद्दा मांडला बघा. त्यांचं म्हणणं काय होतं? शिकणे किंवा शिक्षण हे केवळ उत्तेजन आणि प्रतिसादावरती आधारित नाही, म्हणजे यस आणि आरच्या बॉन्डवरती उपलब्ध नाहीये. मग कशावर आधारित आहे? ते आहे महत्त्वाचं संज्ञात्मक, कॉग्निटिव्ह, सामाजिक आणि प्रेरक घटकांचा समावेश करून वर्तनाचं पूर्ण विश्लेषण करते. झालं बॉन्स. आता सांगतो जे या ठिकाणी ट्रायल अँड एरर सांगितलं, थॉर्नडाईकने सांगितलं, पॅव्लोव्हने सांगितलं, स्किनरने सांगितलं, प्रत्येकामध्ये उत्तेजन आणि प्रतिसाद दिसून आला. ह्यांचं म्हणणं काय होतं की शिकणे फक्त उत्तेजन आणि प्रतिसादावरती नाहीये, तर कशावरती महत्वाचं आहे? तर संज्ञात्मक, सामाजिक म्हणजे कॉग्निटिव्ह, सामाजिक आणि प्रेरक घटकांचा या ठिकाणी समावेश करून वर्तनाचं संपूर्ण विश्लेषण करणे, असं यांनी सांगितलं. याला पद्धतशीर वर्तन पद्धती म्हणलेले. म्हणजे काय? आणखीन तुम्हाला तुमच्या भाषेत समजावून सांगण्यासाठी घेतलंय. शिकणे केवळ बाह्य बक्षीस किंवा दंडाने घडत नाही. शिकणे कशामुळे घडत नाही? फक्त बक्षीस आणि दंडानं शिकणे घडत नाहीये. तर मग त्याच्यासाठी काय आहे गरजेचे? स्वप्रेरणा, निरीक्षण, विचार, सामाजिक वातावरण यांचा प्रभाव महत्वाचा असतो. एवढ्यावरून कळलं असेल. पद्धतशीर वर्तन उपपत्तीमध्ये त्यांनी काय सांगितलंय की फक्त शिकण्यासाठी बक्षीस देणे किंवा दंड देणे एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही, तर त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? शिकण्यासाठी त्याला स्वप्रेरणा महत्वाची आहे, त्याचं निरीक्षण महत्वाचं आहे, त्याचे विचार महत्वाचे आहेत आणि त्याला लाभलेलं सामाजिक वातावरण हे सुद्धा महत्वाचं आहे. तर त्याचं वर्तन घडतं असं यांचं म्हणणं आहे. फक्त बक्षीस आणि दंड देऊन त्या ठिकाणी अध्ययन घडणार नाही किंवा शिक्षण घडणार नाही, असं हल्ल यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, हा, चला पुढे जाऊयात. आता इथं काय आहे? आंतरिक घटक कुठले आहेत? प्रेरणा, उद्देश, बळकटीकरण आहेत. थॉर्नडाईक, क्लर्क, हल्ल यांचा या ठिकाणी परिणाम होता. सोडून देऊ आपण. महत्वाचं बघूयात. चला, इथंही काही महत्वाचं नाहीये, फक्त तेवढ्या पुरतं मर्यादित आहे. आपण मुख्य आपल्या टॉपिक कडे येऊयात. म्हणजे जेवढं महत्वाचं आहे तेवढं मी घेतोय, का डिटेल्स मध्ये घेत नाही. मी नोट्स मध्ये पुस्तकात पण दिले, नजर मारायची असेल तर. पण जे शिकायचा भाग आहे, जेवढं महत्वाचं आहे तुम्हाला झेपेल एवढंच मी तुम्हाला सांगेल. सगळ्या उपपत्त्या आपण एका नजरेमध्ये इथं थोडंसं आपण बघूयात. कुठल्या उपपत्त्या महत्वाच्या आहेत तेही मी तुम्हाला सांगतो. प्रश्न कसे विचारतात तेही मी सांगतो. प्रश्नही घ्यायचे आहेत आपल्याला, पण आज नाही उद्या. ठीक आहे, आज नाही उद्या. काय बघूयात? थोडंसं इकडे बघा. आता सगळ्यांनी एक 5 मिनिट बघा. तुमचं कालचं आणि आजचं लेक्चरचं सगळं एका चार्टमध्ये मी रिवाईज करतोय. फक्त लक्षपूर्वक आहे का? कुठल्या बाबी आपल्याला लक्षात ठेवायच्यात? उचापात्या ज्या आहेत ना, ह्या उचापात्या म्हणतात उपपत्त्यांना काही जण. ठीक आहे, हे आपल्यासाठी मार्क देणारे आहेत. 3 ते 4 मार्काचं इथं आहे ना महत्व आहे. त्यामुळं ह्याला आपलं उचापात्या जरी असल्या तरी आपल्याला ते करावे लागतील. यात काय करायचं? महत्वाचं बाब, प्रयत्न प्रमाद उपपत्ती ऑलमोस्ट जणांना माहिती आहे. अभिजात अभिसंधान माहिती झाली, साधक अभिसंधान याच्यावरती तर मोस्ट ऑफ दी प्रश्न याच्यावरती येतात. या 3 उपपत्त्यावरती पहिलं तर या ठिकाणी विचारलं जाईल की ही उपपत्ती कुणाची आहे, साधक अभिसंधान कुणाचे आहे, अभिजात अभिसंधान कुणाचे आहे, किंवा कुठल्या प्राण्यावरती त्यांनी काय प्रयोग केला हे विचारलं जाईल. किंवा आता हे जेव्हा आपण 6 उपपत्त्या एका नजरेत बघतो, ह्यांना आपण काय नाव दिलेलं होतं? ह्या उपपत्त्या कुठल्या आहेत? या सगळ्या 6 उपपत्त्या ज्या आहेत ह्या आहेत साहचर्यवादी उपपत्त्या. ठीक आहे, साहचर्य, सहसंबंध बनवणाऱ्या ह्या उपपत्त्या आहेत. ह्याच्यामध्ये सहसंबंध बनवणाऱ्यामध्ये काय विचारलं जातं की खालीलपैकी कुठली उपपत्ती हे सहचर्यवादी उपपत्ती नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न असतो. मग आपल्याला वरचे हे 3 उपपत्त्या व्यवस्थितपणे करायचे. खालच्या 3 उपपत्त्यांचं काय करायचं आपल्याला?
या खालच्या 3 उपपत्त्या कोण काय मांडलं? वर्तनवादी उपपत्ती वॉटसनने मांडली, सानिध्य अभिसंधान ग्रुथी यांनी मांडली, त्याच्यानंतर पद्धतशीर वर्तन ही हल्ल यांची आहे. हल्ल आणि ग्रुथी या दोघांचं नावाने कन्फ्युजन करतं आयोग. डायरेक्ट त्यांना विचारतं, कारण आपण पुढच्या आणखीन थिअरीज पण आहेत ना, त्या ठिकाणी पुढच्या उपपत्त्या पण आहेत. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये ह्यांचं नाव घेतलं जातं, म्हणजे तिथं नाही आहेत पण तिथं चुकीचं पर्याय म्हणून तिथं टाकलं जातं. मग त्यावेळेस आपल्याला ह्यांचे नावं ह्या जोड्या महत्वाच्या ठरतात की हे सहचार्यवादी उपपत्तीमधले हे 6 जण आहेत. प्रयत्न प्रमाद एडवर्ड थॉर्नडाईकचा आहे. कशावरती प्रयोग केला? कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या यांच्या सगळ्यावरती त्यांनी प्रयोग करून पाहिलेले. मग त्याच्यातून त्यांनी काय केलं? चुका टाळून त्या ठिकाणी शिकायचा प्रयत्न केला. दुसरा प्रयोग होता अभिजात अभिसंधान इव्हान पॅव्लोवचा, अभिपाव म्हणून आपण सांगितला. ठीक आहे, त्यांनी कशावरती प्रयोग केला? कुत्र्यावरती प्रयोग केला. कृत्रिमला नैसर्गिक प्रतिसाद मिळाला, हे फायनल सेंटेन्स आहे त्यांचं. ठीक आहे, काय म्हणलं? कृत्रिमला नैसर्गिक प्रतिसाद म्हणजे फक्त घंटा वाजली आणि कुत्र्याच्या तोंडात लाळ आली. घंटा वाजणे हे कृत्रिम झालं, तर नैसर्गिक काय होतं? लाळ येणे. ठीक आहे, ते प्रयोग झाला. साधक अभिसंधान स्किनर यांचं आहे. त्यांनी कबूतर आणि उंदरावरती प्रयोग करून पाहिलेले आहेत. BF स्किनर यांनी मुख्यतः त्यांनी काय महत्व दिलं इथं की बळकटीकरणाला महत्व दिलं, पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटला त्यांनी महत्व दिलेलं आहे. पुढं वर्तनवादी शास्त्रज्ञ यांचं नाव तर महत्वाचं आहे, जोबे वॉटसन. आणि त्याच्यावरती जर प्रयोग विचारला तर लिटल अल्बर्ट नावाचा एक बाळक होता, त्याच्यावरती त्यांनी ते या ठिकाणी रॉड वाजवून त्यांनी प्रयोग केलेला आहे. लिटल अल्बर्ट यांचा प्रयोग आहे. बघ खालचे तर नाव फक्त तुम्हाला एवढे 2 लक्षात ठेवायचं आहे, सानिध्य अभिसंधान ग्रुथी, पद्धतशीर वर्तन हल्ल यांची. एवढं तर आपल्याला करावंच लागेल. ठीक आहे, सगळं या ठिकाणी ताट मांडलेलं आहे मी. सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला सजवून दिलंय. बुंदी ठेवली, भाजी ठेवली, चपाती ठेवली, इथं गुलाबजामुन वगैरे सगळं ठेवलेलं आहे. खायचं कसं ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, हां, त्याचं व्यवस्थितपणे तुम्ही सिस्टमॅटिकपणे अभ्यास करा. सगळा घास दिलेला आहे, तुम्हाला फक्त या ठिकाणी गिळायचंय. डन. ह्याच्यापेक्षा आता मी पाठ करून देणं हे योग्य नाही ठरणार. तुम्हाला काही बाबी करायच्या, ट्रिक्स वापरा, शॉर्ट ट्रिक्स वापरा. आजच्या पुरता आपल्याला महत्वाचं आहे की सहचार्यवादी उपपत्ती जी काही महत्वाची होती ते आपण अगदी डिटेल्समध्ये सगळ्या पाहिलेल्या आहेत, जेवढ्या महत्वाच्या होत्या. जे नाहीत त्याला आपण थोडंसं स्किप करून गेलेलं आहे. स्मार्ट वर्क करायचंय, वेळ कमी आहे. वर्षभर नंतर असली परीक्षा तर खूप डिटेल्समध्ये घेतले असते, पण आता आपल्याला एवढी स्पीड गरजेची आहे. ठीक आहे, चलो. आता बाकीच्याच कोणाचे काही शंका असतील तर सांगा. आणखीन एकदा आपली जाहिरात आपण करू. हा आपला मानसशास्त्राचं पुस्तक आहे, सगळं इन्व्हॉल्व केलेलं आहे. का बरं? म्हणजे आज मला खूप चांगला फॅक्टर वाटला. सकाळी 2024चं मानसशास्त्राचं स्पष्टीकरणाचं मी विश्लेषण घेतलं, पेपर 2 बघत असताना 8 वाजता मी सकाळी बघितलं. काल कोजागिरी पौर्णिमा झालेली. काहीतरी दूध वाटप केलं एखाद्या नेत्यानं, तिथं मोठं पोस्टर लावलंय आणि म्हणतात कोजागिरी पौर्णिमेला दुधाचं वाटप. छोट्या गोष्टीचं जर लोक एवढं करत असतील तर आपण तर 5-6 महिने मेहनत घेतली या पुस्तकावरती. का बरं करू नये? हक्कानं करूयात आपण. हा पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे. पेपर 1, पेपर 2 साठी ऑनलाईन बाय करा किंवा या ठिकाणी या नंबरवरती डायरेक्ट पेमेंट करा. ॲड्रेस पाठवा, तुम्हाला होऊन जाईल 6363624047 यावरती. ठीक आहे, चला, खूप छान आहे. 4 ते 5 दिवस लागतात बाबांनो. आणि मला फोन नाही आलं म्हणून लगेच पॅनिक होऊन करू नका. धुऱ्या बांधाऱ्याचं काही भांडण नसतं. होऊ शकतं काही टेक्निकल एररमुळे 1-2 दिवस मागे पुढे होईल. अतिशय नंदुरबार गडचिरोलीपर्यंत पुस्तकं आपली पोहोचलेत, त्यामुळं काही माझं वैयक्तिक भांडण नाहीये. शिक्षक कमी, पोस्टमॅन जास्त वाटायला लागले हल्ली मला. तर असं काही करू नका. आपल्या इथून तेव्हाच जातं पोस्टाने. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच सगळ्यांना.